मध्ये गेलती, डोक्यात वा, पायाला चप्पल नाही, अंगाला सुंदर साडी नाही, भेटायला कोण आला? राम. तुम्ही 3-3 वेळा मेकअप करता, स्वप्नात तरी राम आला का? लबाड बोलायचं नाही. अहो तुम्हाला पप्याचा बापच वेळेत भेटा ना, तर राम कवा भेटाय? मग आता मला सांगा, आपण केलेली जी मेकअप आहे ती बाह्य रंगाची आहे, आणि शबरीची जी मेकअप आहे, वाक्य लिहून ठेवा, बाहेरून निर्मळ व्हाल तर देवाकडे जाल, आतून निर्मळ व्हाल तर देव तुमच्याकडे. आतून निर्मळ व्हा. लग्नात गेलेली सगळी माणसं कुणाकडे पाहतात? नवरीकडं. कारण सगळ्यात भयानक मेकअप कोणाचं राहतं लग्नात? नवरीचं. कुठं काय लावी, इथल्या फट्टीत चमकी भरती. सोमवारी लग्न झालं, मग सोमवारी लग्न झालं, मंगळवारी खंडोबा झाला, बुधवारी नवरी गेली आणि शुक्रवारी आली. ज्याचं लग्न झालं तर सोमवारी ते स्टँडच होतं, एसटीतून उतारणार नवरी, टाईटच होतं ते. असं एसटीतून नवरी उतरली, ते 5 मिनिटं तिच्याकडे पाहत होतं, हीच होती का सोमवारी? आपल्याला का धोका बसला का काय म्हणणार? दिसाय सोमवारी अशी दिसायची, शुक्रवारी आधी मध्ये. कोणता रंग आहे? बाह्य रंग. आणि आज समाज कोणत्या रंगात आहे? बाह्य रंगात. परमार्थ आंतररंगाचा आहे, संसार बाह्य रंगाचा आहे. परमार्थाला स्वरूप, कीर्तनाला सुरुवात फक्त 2-3 मुद्द्यांनी डायकायचे. नर्सरी मिळत नाही मिळालं धन्य, वारकरी झालं धन्य, संत भेटले धन्य, आई भेटत नाही पण संत भेटले धन्य, काळाला भेटले धन्य, मुखात वजन आलं धन्य, आणि वारकरी झालो धन्य, आज कीर्तनाला घेतला मग धन्य. दुसरा मुद्दा, चिंता बिंता काही करायची नाही, देव ठेवील तसं राहायचं. अभंगातला 3रा मुद्दा, आज सगळ्यांच्या वतीने स्वर्गीय राम तुकाराम धुमाळ यांचं 500 पुण्यस्मरण. कार्यक्रमाचे आयोजक संयोजक श्रीमती सीताबाई राम धुमाळ, गोरक्षनाथ राम धुमाळ, दशरथ राम धुमाळ, विनायक राम धुमाळ. कार्यक्रमाचे आयोजक संयोजक ग्रामस्थ भजनी मंडळ, गायक वादक गुणेजन संजय महाराज पाटील, निलेश महाराज ढवळे, मारुती महाराज शिंदे, कोण आजिवली उर्सली गावातले भजनी मंडळ, गायक वादक गुणेजन. आजच्या कार्यक्रमाचे मृदुंगमणी, गायक वादक गुणेजन, सगळ्यांना धन्यवाद. आणि ह्या 5व्या पुण्यस्मरणाच्या कीर्तनाला सुरुवात. आता पुण्यस्मरणाच्या कीर्तनाला सुरुवात करण्यापूर्वी 2-3 मुद्दे आपल्याला महत्वाचे मांडायचे आहेत. सगळं मिळेल महाराज, सगळं मिळेल, पण शरीर मिळत नाही. आता हे आपल्याला जर मिळत नाही तर एक वाक्य लिहून ठेवा, तुम्हाला देवाने जे दिलंय, देवाने तुम्हाला जे दिलंय ते जाळायचं आहे, आणि तुम्ही जे कमवलं ते ठेवायचं आहे. तुम्ही जेवढं कमवलंय ते इथंच ठेवायचं आहे. एक कण सुद्धा याच्यातला बरोबर न्यायचा नाही. अजून एकही श्रीमंत बंगल्यावर जाळला नाही का लय मोठा बंगला आहे पेटवा बुवा, नाही 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 नाही, लय मोठा बंगला आहे वा 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 पेटवा, नाही नाही नाही. श्रीमंत कोणाला म्हणायचं एका वाक्य सांगा? ज्याच्या आईच्या गालावर हसू आहे, ज्याच्या बापाच्या चेहऱ्यावर समाधान आहे, आणि ज्याच्या हृदयात हिंदू धर्माबद्दल प्रेम आहे, तो श्रीमंत. देवाकडे हिशोब आहे महाराज, देवाकडे हिशोब आहे. आपले 40 गेले, आपले 40 गेले, आपले 40 गेले, 350 13व्याच्या आत नेले. 13वा काल होता पण 12वा आदल्या दिवशीच झाला. 13व्याच्या आत नेले 350. मग आपण महाराज त्याला एकच वाक्य सांगतो, भारत एक असा देश आहे का त्या देशाला शब्द माता लागतो. भारत माता हा देश असा आहे महाराज, माता शब्द लागतो. पुरुष मंडळी आपल्याकडे 4 माताला शब्द लागतो. एक भारत माता, जिच्यावर आपण बसलोय ती भूमाता, जिचं लहानपणी दूध पिलंय ती गोमाता, आणि जिनं अंगा खांद्यावर खेळवलं ती जन्मदाती माता, आणि आम्हाला शिकवते ती ज्ञानेश्वरी सुद्धा आपली माता आहे, हे ध्यानात ठेवा. आमच्याकडे ज्ञानेश्वरी माता आहे, भारत माता, भू माता, गो माता आहे. गाईचं दर्शन महत्वाचं आहे. रोज एखाद्या माणसाला जर बीपी असेल, बीपी आणि त्याने जर गावरान गायचा खांदा रोज 5 मिनिटं चोळला तर कसा आहे बीपी लो होतो. गावरान गायचं जर्शीचं काय चोळीतो? तिला खांदाच नाही तर चोळीतो काय? तुम्ही आला तरी काय होणार नाही त्याला. ती माता आहे. जर्शी गाई गाईच नाहीये हे ध्यानात ठेवा. ती मानवानं जास्त दुधासाठी तयार केलेली स्मॉल फॅक्टरी आहे. जर्शी गाई हे तुम्हाला गाई कोण दिलं? ती गाई नाही, ते गाई दूध देत नाही.
गाई दूध देत नाही, गावरान गाई दूध देत नाही, गावरान गाई अमृत देते. गावरान गाईचं दूध नाहीये, ते काय अमृत आहे. आणि सगळ्या गायांची दूध पांढरी आहेत, गावरान गाईचं दूध पिवळं आहे. गावरान गाईचं दूध पांढरं नाहीये, गावरान गाईचं दूध पिवळं आहे. गावरान गाई येते, तिच्यामध्ये गाई येते, तिचं दर्शन माणसाला का उद्धरून नेऊ शकतं. पण आता आमच्याकडे असं झालंय, टॉमी पाळायचा आपण, गाय पाळायची नाही. टॉमी, टॉमीला बिस्किट, बाप वृद्धाश्रमात. आणि कुत्रा सांभाळायला जेवढा खर्च येतो तेवढा आई बाप सांभाळायला येत नाही. कुत्र्याला निवारा लागतो, साखळी लागते, दूध लागतं, ते भाकर बिकर खात नाही, दूध लागतं. वरून त्याला सांभाळायला माणूस, त्याला बरमुडा, त्याच्या हातात दांडकं. पण वाक्य लिहून घ्या, कुत्र्याला किती सांभाळा ते चावल्याशिवाय राहत नाही. आई बापाला किती त्रास द्या ते आशीर्वाद दिल्याशिवाय राहत नाही. झालं फायनल. मग आता 5व्या पुण्यस्मरणाला धुमाळ पाटील परिवाराच्या आयोजित दुःखद प्रसंगाला जमलेल्या दुःखद प्रसंग झाला. श्रेष्ठ मित्र परिवार, गायकवाद, कुणी जनमंडपवाले, माईक सिस्टीमवाले, महाराज मंडळी, ज्ञात आज कुणाचा नाम उल्लेख न करता गायकवाद सगळ्यांच्या उपस्थितीत 5व्या पुण्यस्मरणाच्या कीर्तनाला सुरुवात. आणि पुण्यस्मरणाच्या कीर्तनाला सुरुवात करण्यापूर्वी सगळं मिळेल पण हे मिळणार नाही, याला फायनल करून टाका. महिला मंडळ सगळं जावं पण आई जाऊ नये, सगळं जावं पण बाप जाऊ नये, सगळं जावं. आणि पुरुषांना अजून एक वाक्य सांगतो पाया पडून, तुम्ही कुणाशी दुश्मनी करा, भावाशी दुश्मनी करू नका. प्रसंगाला भाऊ आहे हे ध्यानात ठेवा. हे मित्र मित्र फक्त पैशापुरतेच येते, याच्यावर तुमचं मत काय? तुमचं तुमच्या भावाचं जमत नाही त्याच्या घरात जाऊ नका. माझं माझ्या भावाचं जमत नाही, जाऊ नका त्याच्या घरात, त्याच्याशी बोलू नका, त्याच्या घरात जेवू नका. पण तुमच्यावर जेव्हा प्रसंग येईल तेव्हा भाऊच आहे हे ध्यानात ठेवा. पाया पडतो तुमच्या दुश्मन्या भावांशी करू नका. महिला मंडळ, थोडस सरकारने तुम्हाला अधिकार दिला, तुमच्या हातात तुमच्या हातात घरातला कारभार गेलाय, तुमच्या हातात घरातला कारभार गेलाय. या 5-6 वर्षामध्ये तुम्ही लग्नामध्ये भाच्याच्या मागे उभा राहणारा मामा सुद्धा बदलावलाय हे ध्यानात ठेवा. आता एक नवीन अवलदीचा मामा उत्पायचा झालाय कुठून, गुरु मामा. तो सापडला कुठं तुम्हाला गुरु मामा? अय दरिद्रीपणा. हा एक वाक्य ऐका महिला म्हणा, आपल्या भावाची दाढी वाढली वाढू द्या, शर्ट फाटला फाटू द्या, त्याचं बनियन मळालं तर मळू द्या, त्याची चप्पल तुटली तर तुटू द्या, पण तो भाऊ आहे हे ध्यानात ठेवा. आज माणसं पैशाच्या घमेंडीमध्ये आई विसरली, बाप विसरली. आयांवर कादंबऱ्या करू नका, आयांवर व्याख्यानं देऊ नका, आयांवर भाषणं करू नका, आयांवर चित्रपट काढू नका. आई बापाला हसत ठेवा, हा परमार्थ आहे. आयांवर व्याख्यानं करू नका. 2-4 बायांनी बचत गट काढला म्हणजे महिला सुधारल्या असं नाही त्याचा अर्थ होत. महिलांनी बचत गट काढायचा, एकत्र उभं राहायचं, बाई सरपंच झाली, तिचा नवरा सभापती झाला म्हणजे तुम्ही घरातून फार सुधारलात, हा तुम्हाला झालेला भ्रम आहे. आज कीर्तनामध्ये 50 महिला अशा निघतील आत्ता इथं माझ्या पुढं, का त्यांना आज स्वतःच्या नातवाला हात लावायचा अधिकार नाही. आत्ता कीर्तनात तुम्ही नातू हातात घेऊ तुम्ही नातू हातात घेऊ शकत नाही. सांगा मला महिला मंडळ, कोणती जगात आई हो तिला वाटत नाही माझ्या अंगावर नातू खेळावा? तिला वाटत नाही मी नातवाला गप्पा गोष्टी सांगावा? तिला वाटत नाही की मी नातवाला वाटेत घेऊन भात भरावा? तिला वाटत नाही की मी झोळी झोपलेल्या नातवाला झोका द्यावा? सगळं एक आई जर नातवापासून बाजूला आहे तर तुम्ही सुधारितपणाच्या भाषा वापरता कशा? तुम्ही भारी कपडे घालायला लागले म्हणजे सुधारले का? उभ्यानं जेवायला लागले म्हणजे सुधारले का? मोबाईल वापरायला लागले म्हणजे सुधारले का? बायका चपला घालून चपात्या करायला लागल्या म्हणजे सुधारले का? बायका चपला घालून चपात्या करायला लागल्या, गडी बुडं घालून जेवायला लागले म्हणजे तुम्ही सुधारले म्हणता? एक वाक्य लिहूनच ठेवा, ज्याच्या पाठीवर आईबापाचा हात आहे त्याच्या पाठीवर देवाचा हात नसला तरी चालतो. आयांवर कादंबऱ्या करू नको, आयांवर भाषण करू नका, आईचा आशीर्वाद घ्यायला शिका. याच्यावर तुमचं काय मत आहे? आशीर्वाद घ्या, देवाचा आशीर्वाद मिळेल तेव्हा मिळेल. मेले लोक अजून हे मेलो आम्ही आळडू अजून माझ्या स्वप्नात देव आला नाही. मला म्हणलं नाही तो काय चाललंय का, तू असाच मरतो बुंबलू. नाही, या गोष्टीच्या नादी लागू नका. माऊलीची ओवी माझी नाही. तुम्ही देवाते भजाल, देव तुम्हा तुष्टवेल आणि परस्पर घडेल प्रीतीजेत. बस आज्ञापक व्हाल, वाचा सिद्धी पावाल. तुम्ही जरा चांगलं वागायला शिका. पुरुष मंडळी, एक वाक्य सांगू, वाक्य नीट ऐका. संध्याकाळची वेळ आहे, संध्याकाळची वेळ आहे.
संध्याकाळची वेळ आहे, आई शेतातून आली. आईने डोंगरची पाटी खाली ठेवली आणि आईनं लुगडं पावसाने भिजलंय म्हणून चुलीवर धरलाय. का धरला असेल? का धरला असेल? माझं लुगडं पावसाने भिजलंय, मी जर लुगडं बदलवलं तर मला उद्या लुगडं नेसायला नाही, मला लुगडेच किती आहेत? फक्त 2 आहे. म्हणून आईनं डब्यात हात घालून चहा ठेवावा म्हणून आईनं डब्यात हात घातला आणि पोरग पळत आलं आणि आईला म्हणलं आई मी पास झालोय, पास झालोय मी पास. आमच्या आईनं डब्यातला हात काढला आणि मुठभर साखर पोराच्या तोंडात घातली. आईचा गाल पोराच्या गालाला लागला. आईच्या डोळ्यातल्या पाण्याच्या धारा पोराच्या गालावरून खाली गळाल्या. बोला बसलेली माणसाच्या पैशात किंमत किती? बोला बोला बसलेला कोणताही माणूस कीर्तनात त्याची पैशात किंमत किती? करा किंमत. बुलेट घेतली म्हणजे माणसं सुधारली, फरशी टाकली म्हणजे माणसं सुधारली, मोबाईल भारी घेतला म्हणजे माणसं सुधारली, टिकटॉक पाहतो म्हणजे माणसं सुधारली, बायको देखणी करतो ना हायवेला गाड्यांच्या हातचं खातो म्हणजे सुधारला तू. सांगा ते प्रेम तुम्ही पैशाने विकत घ्या. पोरग काय म्हणलं माहिती पुढं? आई मी नुसता पास नाही झालो का? आई मी पास नाही झालो का? आई मी नोकरीला लागलोय. आईनं संध्याकाळी मुलगा झोपल्यावर मुलाचा शर्ट काढला आणि दगडावर धुवायला काढला तर आईच्या डोळ्यातल्या पाण्यानं दगड ओला झाला. इतकी रडली आई. आणि आईनं संध्याकाळी कान अक्ष पुढे केला, महाराज कान, आणि कानातलं मोडलं. मुलाला सांगितलं सकाळी लवकर उठ, बनेन घे, कोलगेट घे, टॉवेल घे, अंडरपॅन्ट घे, गोधडीने गोधडीने. पोरगा म्हणलं मी नोकरी लागलो, मला काला गोधडी, थंडी वाजेल, मी घेते स्टँडवर. आई भोळी असते हो. नववार साडीतली आई, चप्पल तुटलेली, बगलात गोधडी घातली. खेड्यातलं स्टँड म्हणजे बाबळीचं झाड. आमची आई बाबळी खाली उभी राहिली. एसटीतून माणसं उतरली, आमची आई एसटीत चढली, पोराच्या मांडीवर गोधडी दिली आणि दरवाजाजवळ उभी राहिली. कंडक्टरनं बेल मारली, एसटी चालू झाली. एसटी चालू झाली, पोराने एसटीची काच खाली केली, बाहेर हात काढला. शेतातला बाण फुटाव तसा आईच्या डोळ्यातला बाण फुटला आणि आई बाण फुटला. आणि 8 दिवसांनी पोस्टमन आला आणि म्हणला पत्र आहे. आई म्हणली माझ्या भाऊचा आहे. अगोदर चहा पे, नंतर वाच. पोस्टमन चहा प्याला आणि आईनं हातात बशी घेतली आणि पोस्टमन पत्र वाचायला आणि आई पत्र ऐकायला. ऐका पत्र कसं होतं? तरी पाहिजे शेवेशी, चिरंजीवचा दंडवत, पत्रच कारण की प्रवास चांगला झाला. आई खुली मिळाली गाई, कामाला लागला आई, सारखी तुझी आठवण येते आई. संपला पहिला पॅरेग्राफ. आणि दुसरा पॅरेग्राफ, सांगायचं राहिलं का आई तुला? सांगायचं राहिलं आई? सांगायचं राहिलं का आई तुला? सांगायचं राहिलं आई? आई मी रस्त्यानं येत असताना गाडी एका ठिकाणी जेवायला थांबली आहे आणि गाडीतली माणसं रस्त्याच्या कडेला जेवायला बसली ना. आई तो बांधून दिलेली भाकरी आई मी सोडून पाहिली का? सोडून पाहिली, पण तू माझ्यासाठी बनवलेली चटणी तव्यावर तशीच राहिली. आईच्या डोळ्यातल्या पाण्याच्या धारा बशीत पडाव्यात आणि पोस्टमने पुढे पत्र वाचावं. पगार झाल्यावर येईल, येताना तुला चांगली वस्तू घेऊन येईल, तुझाच खाली सई. आईच्या डोळ्याच्या पाण्याच्या धारा पत्रावर पडाव्यात, शाईची अक्षर विरघळून जावीत. आणि पोस्टमननं बाईला म्हणावं सुखी आहे ना मुलगा? मग का रडता? आईनं म्हणावं सुखी म्हणून रडत नाही, नोकरीला लागलाय तरी मला सुखी राहायला सांगतो, याला आई म्हणतात. नाही महाराज, नाही नाही. आईवर कादंबऱ्या करू नका, आईवर कथा करू नका. हे शरीर मिळतच नाही. मग जा पटकन पटकन जा. हा हे धुमाळ पाटील परिवाराने आयोजित केलेल्या कार्यक्रमाला यांच्या भावपूर्ण श्रद्धांजली 5व्या पुण्यस्मरणाच्या कीर्तनाला सुरुवात. हे मिळतच नाही. नरदेह दुर्लभ मानव देह अल्पायु मानव देह शतजनिले देहातरात काय जनिले देहातरात काय पुढे भारत फिरारो संशय पुढे भारत फिरारो संशय. तिन्ही शब्द घ्या. अल्प आयुष्य, शरीराचं आयुष्य फार थोडं आहे. त्याच्यात 3 टप्पे आहेत, बालपण, तरुणपण, म्हातारपण. गाथा असं सांगतो
गाथा असं सांगतो, बालपण गेले नेणता, तरुणपणी विषय व्यथा, आणि म्हातारपणी प्रवतनी चिंता. बस हे मिळणार नाही तुम्हाला. आता स्वर्गाबिर्गातल्या ज्या भासते त्या गोष्टी मी तुम्हाला सांगतो, पण जन्माला यावं किंवा नाही आणि मरावं कसं मरून दाखवतो, पुढे नेतो. महिला मंडळ पटकन उत्तर द्यायचं. हाला हान नाहीला नाही, माणसानं मरावं किंवा नाही. हा म्हणा नाही म्हणा, मरावं किंवा नाही मरावं. आता उत्तर सांगा. तुम्ही नाही म्हणलं तरी मारणारच आणि हा म्हणलं तरी मारणारच. पुरावाच आहे त्याला. दुसऱ्या अध्यात उपजे ते नासे, नाचले पुनरपी दिसे. अजून एक ओवी 15व्या अध्यात, आगा उपजणे आणि नेमणे. त्यात काय एवढं, जन्माला तुम्ही येणार आणि आल्यावर मारणार. आता पुरुष मंडळी, कधी मारावं जरा यादी लिहून घ्या. कधी मारावा? एक, माणसाचा मृत्यू दिवसा झालेला असावा. 2, शुक्ल पक्ष असावं. 3, उत्तरायण असावं. 4, मरताना इंद्रिय टवटवीत असावी. 5, शरीराचं तापमान समान असावं. आणि 6, माणसाचा जठराग्नी प्रदीप्त असावा. अशी बोगसगिरी चालत नाही. कोणी वैकुंठवासीन, कोणी कैलासवासी, या बावळेपणा चालत नाही. तुम्ही उद्या म्हणाल महाराज सुद्धा नीट मरल का, गॅरंटी नाही. तुम्ही म्हणाल हा महाराज सुद्धा नीट मरल का, असं नाही. हा रात्री मरू शकतो, दक्षिणायनात मरू शकतो. मरण्याची पहिली अट आहे, माणसाचा मृत्यू दिवसा झालेला असावा. 2, शुक्ल पक्ष असावं. 3, उत्तर आयन असावं. 4, म्हणून तर पितामह भीष्मांचं शरीर बाणावर होतं ते कशाची वाट पाहत होते, उत्तरायणाची. त्यांनी देह ठेवला तो मकर संक्रांतीच्या दिवशी. का? त्या दिवशी उत्तरायण लागलं होतं. हे तुम्ही म्हणाल वाचायचं कुठं, अध्याय नंबर 8 श्लोक नंबर 24 त्याच्यावर 24व्या. घरी गेल्यावर उचकून घ्या. माणसाचा मृत्यू दिवसा झालेला असावा, शुक्ल पक्ष असावं, उत्तरायण असावं, मरताना इंद्रिय टवटवीत असावा. आणि लई उपास करू नये. बावळाटपणा डोक्यातून काढून टाका. काही नल सोमवारही बिन, शनिवारही बिन, पागल आहेत का तुम्ही? माऊलीची भाषा आहे, माझी नाही. तुम्ही शरीरात न पिडावे आणि तुम्ही व्रत नियम न करावे. फक्त तुमचं कर्म मला अर्पण करा, मी ठरविल काय करायचं ते. आणि मला एक सांगा महिला मंडळ, तुम्ही जास्त उपास करता का नाही? आता यंदा वाचली वारकरी, शिवरात सोमवारी आली. वारकऱ्यांना मोठा आनंद झाला यंदा. जर शिवरात जर उद्या आली असती ना, मग मजा. आज होती एकादश. एकादश संध्याकाळी सोडायची नाही, उद्या शिवरात सोडायची नाही, आणि सोमवार कळ काढीत नाही. वारकऱ्यांनी डोकंच उलट लावलं असतं. अरे 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 अरे. मग तो पप्प्याच्या आईला म्हणला असता काय करू. ती म्हणली येड्यावर करू नका, सोमवार कायमचे आहेत का. हा, मग दुपारी सोडून द्या, सुटली शिवरात. महिला मंडळ ह्या बाबतीत नियम करायला लय कठीण. तुम्ही शरीरात न पिडावे. आता ऐका, मरत कसं माणूस, ऐका. आता दिवसा झालेला असावा, शुक्ल पक्ष असावं, उत्तरायण असावं. झाल्या 5 अटी. आता तुम्हाला मरून दाखवतो. मरायचं कधी ठरलं ना. मग आता एकानं मला कीर्तनात शंका घेतली उभं राहून, अशा अटीत जो मरतो म्हणजे मधीच मरतात त्यांचं काय, ही कर्माची मरण आहे, इथे डोकं लावायचं नाही. तुम्ही हाताने झटी करायची काय काम. आता तू बंद पडेल गाडी खाली गेला, याला देवाचा काय दोष. गाडी उभी होती, तू चांगला पाळू पिऊ गेला तिच्या गाडी खाली. आता हे देवानं घाललं तुला. आपल्याला माहिती आहे ना, आपल्या घरात चोरून लाईट घ्यायली, मग कशाला बटनात बोट घालायचं. काय माणसं ही चित्र आहे. प्रिय हे मरण नाही, हे मरणाची हौस तुम्हाला लई. रॉकेल ओतून घेणे, फाशी घेणे. तुम्ही मरू नये ह्या मताचा मी नाही. असे हलकट विचार नाही आपले. तुम्हाला 50% आरक्षण आहे, तुम्ही कधीही मरा. हा, मग 6 पुरुष मिळाल्यावर 3 बाया मारायलाच पाहिजे ना. असं कसं मग आरक्षण का आलाय. मग तुम्ही ग्रामपंचायतीत नियम आहे, सोसायटीत नियम आहे, मंत्रालयात नियम आहे, मग स्मशानभूमीत का नको. तुम्ही मरण जाय ना. आज का मरण कीर्तन संपल्यावर. पण तुम्ही तुमच्या बापाच्या घरी जाऊन मारा, दुसऱ्याला तकलीफ करू नका. साहित्य वाटलं तर इकून न्या, रॉकेल, ड्रम, काड्याची पिठी, तिकडे जाऊन मारा. आणि कायदा इतकं चित्र झालाय महाराज. बाई कोणती मिली काली पोलीस गाडी, अख्खा वाडा उचला. मावस भाऊन जावं दिरण. ते म्हणले लग्न झालं हेच माहित नाही आम्हाला. तर मी बसा गाडीत, एक गारका मारून या.
आणि त्यामुळे यांचे लाड झाल्यासारखं झालं. लाड झाल्यासारखं झालं. नीट ऐका महिला मंडळ, आता तुम्हाला मरून दाखवतो पुरुष मंडळीला. आता दिवसा मान्य झाले तुम्ही, हा म्हणा नाही तर नाही म्हणा. दिवसा 1 शुक्ल पक्ष, 2 उत्तरायण, 3 इंद्रिय टवटवी, 4 तापमान 5 आणि जठराग्नी 6. या 6 अटीत मरायचंय ना. मग आता माणूस मरतो कसा ऐका, मरूनच दाखवतो. आता मरून दाखवतो, जरा बारीक आहे का बरे. आता मध्ये येऊ नको इकडं. मरून दाखवतो का कसं, तसं ऐका नीट. आता कसं मरतो माणूस, याची ताकद कमी झाली. कोणाची? डोळ्याची. याची ताकद कमी झाली, याच्यातली पचन शक्ती कमी झाली. परिणाम रक्त बनण्याची क्रिया मंदावली, शरीर कृश झालं आणि तो माणूस खाटावर पडला. म्हणजे आता त्याचा काय जवळ आला? मृत्यू आला. पण त्या मृत्यू येत असताना त्याच्या 2 गोष्टी चालू असतात. 1 श्वास आणि 2 इथं हलत असते, हलत इथं. आता गंमत काय होती, त्याचं मरण जवळ येताना, मरण आलंच आहे, शरीर थकलंय, तो आता बोलत बिलत नाही, पाहत बीत नाही. त्याची जी नजर असते ना, मरणाऱ्या माणसाची नजर, तो नुसता एकाकडे पाय लागला का तिकडच पाहतो. घरचे माणसं पेढे घेऊन गेले, पेढ्याक पाहत नाही. बरं, काही माणसाचे विचित्र आहे, तो खात नाही म्हणून नेतात. ते खात असल्यावर कोण देत? खात असल्यावर देत का कोणी? नाही. जेव्हा मागत होता तेव्हा दिलं नाही. पण खाटावर तुम्ही पहा, हॉस्पिटलमध्ये जर पेशंट ऍडमिट केलं ना, त्याच्या उशाला ढीग लागेल राहतो, सफरचंद, केळं, आणि तो सांभाळायला राहतो ना पठ्ठ्या, तोच 5-5 सफरचंद आणतो, तो गडी लई नागाट. आणि त्याला आपण जेवण घेऊन गेलं का तो म्हणतो अपेक्षा नाही का, वासानं जेवण जात नाही. तुझे गालवर आले ना, वासान जेवण जात नाही. ही भामटी लोक राहतात महाराज. कोण मरत कोणासाठी? हा सगळा मायेचा बाजार आहे. आता पहा, त्या माणसाला सगळे भेटायला गेले का तो माणूस काय करतो नीट ऐका बरं का. आता मरून दाखवतोय. एका गोष्टीकडे पाहत राहिला का तो त्याच गोष्टीकडे पाहतो. इंद्रिय त्याचे कसे आहेत? कृषी. इंद्रिय काही कोणती क्रिया करू शकत नाही, फक्त त्याचे उघडे काय आहेत? डोळे. चालू काय आहे? श्वास. आणि इथं काय चालू आहे? हृदय. आणि असं चालू असताना त्यानं आयुष्यात जेवढे कुठाने केले तेवढे त्याच्या डोळ्यासमोर येत्या. दुधात पाणी किती वेळा घातलं हिशोब. लग्न कोणचे मोडले, शाळेत असताना कॉपी केली का, एकादशीला 90 हल्ली होती का, लग्नात 90 पिऊन नाचला होता का, ही सगळी टॅली त्याच्या डोळ्यापुढे येते. कोणाचं लगीन मोडलं, राष्ट्रवादीचे पैसे घेतले, काँग्रेसचं बटन दाबलं, सेनेचा प्रचार केला, आणि ही सगळी टॅली त्याच्या पुढं आली का त्याला म्हणायचं झाड झाली जे फुले आणि माणस झाली जे बोले. त्याचे सगळे कर्म त्याला डोळ्यापुढे येता महिला मंडळ. आणि त्याला आवडणारी गोष्ट त्याच्या डोळ्यापुढे येते. काही माणसं 70 वर्ष माळ ठुत्यात आणि मरायच्या टायमाला घरच्यांना असं करतात, घरच्यांना वाटतं सफरचंद, त्यांनी 3 किलो आणून दिले. अंड असं राहतं अंड. आता माहिला म्हणलं, एखाद्या बाईनं मारत्या खेपेला अंड मागितलं, ती माळकरी होती, देवा किंवा नाही. आता इथं वादाचे मुद्दे. आता एखादी बाई काय म्हणाल माहिती का, त्या मानानं गण टिकावली, देऊन टाका. एखादी बाई म्हणाल मग का सासूची वासनात होता का, सासू होईन कोंबडी, देऊन टाका अंड. पण एखादी म्हणेल अजिबात देऊ नका, उशाला तिच्या हरिपाठ म्हणा, कानात भजन पडलं तर मोक्ष मिळेल. आणि मग मारताना त्याला जी गोष्ट आवडते ती त्याच्या डोळ्यापुढे येते आणि तयार होते ती वासना. आणि वासना तयार झाली की वासना लगेच तिच्या भावाला फोन करती. तिच्या भावाचं नाव आहे यम. यम यम यम. राजदूतला किक मारूनच येतो, सायलेन्सर काढून.
बसला याच्या बोकांडी मेलं. कापूस नागपुडीत रडारडी सुरुवात. कापूस घाला नागपुडीत का आतली घाण बाहेर येईल. आता ऐका नीट. त्याला जी वासना होती त्याला ओवी झाली तयार. तेवी जितेने अवसरे जे आवडून जीवी उरे ते मरणाचे मेरे फार हो लागे आणि मरणी जयाचे आठवे तो ते गती ते पावे म्हणून सदा स्मरावे माते तुआ पुरावा जन्म घेणे लागे वासने. बस आता माणूस मेला. राहिलं ते काय? राहिलं ते काय? प्रेत. लोक रडते कशाजवळ? प्रेताजवळ. पण हेच जर मरण भजन करता करता जर आलं तर हा देह देवांना मिळत नाही, आम्हाला मिळालाय. कसा आहे? इह लोकीचा हा देह, इह लोकीचा 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 स्वर्गात माणूस जातो किंवा नाही इथं थोडा वादाचा मुद्दा आहे. आता स्वर्गात काय आहे मी तुम्हाला सांगितलं असतं पण अजून मी गेलो नाही. जेव्हा मी वर जाऊन तुम्हाला मिस कॉल करीन तेव्हा तुम्ही मला खालून रिंगा द्यायच्या येऊ का काय. पण इथं एक घोटाळा बाकी वारकरी संप्रदायानं मान्य केलाय. पुण्य बरोबर स्वर्ग, पाप बरोबर नरक आणि तप बरोबर वैकुंठ. हे बाकी वारकरी संप्रदायाचं तत्व आहे. काय? पुण्य जर असेल तर स्वर्गाला जाल, पाप असेल तर नरकाला जाल, तप असेल तर वैकुंठाला जाल. पण पुण्य जर संपलं तर परत खाली यावं लागतं. मग आता या पुण्याची पावती सरे, सभेची इंद्रपणाची उटी उतरे आणि येऊ लागती महागारी मृत्यू लोका. पण पुण्याचा पुन्हा एक ओवी 9व्या अध्यायात, पापात्मक पापा नरका जायचे परी पाविजे शुद्ध पुण्य. आता इथं घोटाळा आहे. स्वर्गाचा विषय तुम्ही बाजूला काढून टाका. माझ्या समोर तुम्ही बसल्यावर तुम्हाला 1 मिनिट कशाची आठवण आली नाही. हाच स्वर्ग आहे. चांगलं जगा. काळ फार वाईट आलाय. मुलाबाळांसाठी किती करा, काही लोकांना घेणं नाही. वैशाख महिन्यात आलेली सून सासूला म्हणते तुम्हाला माझा संसार पावत नाही. ती वैशाखात आली. काही काही सुना तर इतक्या पुढच्या आहे. सासऱ्यानं ट्रॅक्टर घेतला. ट्रॅक्टर. सुनबाई म्हणली मा पाय लागला. ट्रॅक्टर आला. आता तुझा पाय जर इतका चांगला होता तर तुझ्या बापाला जप्तीची नोटीस का ग बाई आली. हे अहंकाराच्या भाषा आहेत महाराज. आणि आज माणसं कशानं संपली? अहंकारानं माणसं पार संपली महाराज. माणसाने सध्या एक ठरवलंय, अभ्यास करायचा नाही. आता नवीन मोरानं जर कीर्तन करायला सुरुवात केली ना त्यानं एकच ठरवून टाकलंय, ज्ञानेश्वरी उचकायची नाही, गाथा उचकायचा नाही. कीर्तनकार कीर्तन संपल्यावर जसा पाकिटावर हात मारतो तसा त्यानं रोज काकड्यावर हात मारला पाहिजे. काकडा त्यानं नित्यनेमानं वाचला पाहिजे. खिशात ठेवा, वेळ मिळेल तेव्हा वाचा. पण तुम्ही जर साधनाच करायची नाही, मेमरी कार्डवर पॅन कार्ड ड्राईव्हवर बाबा होता येत नाही. काय म्हणते तुमचं? नाही. वर्षभर शाळेत गेला टोनगा, 12वीला पुस्तकाची गाठ घ्यायची नाही. फक्त पबजी, टिकटॉक, व्हॉट्सअप, युट्यूब, मोबाईल
आणि इंग्लिशच्या पेपरला 3 कार्टे संघ घेऊन गेला. पोलिसाला दम दे, शिक्षकाला दम दे, आणि मग कॉपी करायची. पाया पडून सांगतो, कॉफी सरकार बंद करू शकत नाही, कॉफी विद्यालय बंद करू शकत नाही. कॉफी दोघच बंद करू शकतात, एक विद्यार्थी आणि 2 पालक, बस. आणि ह्या कॉफींच्या बातम्या देण्यापेक्षा ज्या ज्या वर्गात परीक्षा चालू आहे त्या त्या वर्गात सीसी कॅमेरे बसवणे आणि पोरं धरणे. पोरं आता मास्तरच्या बापाच्या ऐकत नाही. पोरं आता इतके सुरू भारी झाले. 12वीच्या पेपरला पोराची कॉपी पकडली तर ते इतकं हुशार झालंय आता, ती कॉपी त्यानं हातात धरली, शिक्षकानं धरली, त्यानं खाऊनच टाकली. अक्कल बंद झाली शिक्षकाची. त्याच्या का तोंडात हात घालता, तो पाहत राहिला, त्याच्या खाय बा कॉफी. आता काय पोरं आता पुढचे झाले. आणि याला एकमेव कारण, पोरांना घरातून दबाव राहिला नाही. बापच पोराला इंग्लिशच्या पेपरला कॉफी पुरवाया. बाप बरं, बाप इतका भेजेबाज. पोराचा इंग्लिशचा पेपर आहे, त्यानं हिंदीचं गाईड दिलं, त्याला बली झालं ना ते पोरात मध्ये. लिहू काय बा, पेपर कशाचा आहे नक्की. आणि मित्रांनी मराठीचं गाईड दिलं, ते पागलच झालं, पेपर ठेवूनच बाहेर आलं. आपण वर्षभर शाळेत जातोय, आपल्याला 35 मार्क पडत नाही. काल 10वीचा मराठीचा पेपर झाला, आता 5 तारखेला इंग्लिशचा पेपर आहे. काय आपल्या पुरे अभ्यास करतात का सांगा तुम्ही. महिला म्हणलं, तुम्ही सासू सासऱ्याचा छेड करता, 2 भावाच्या मारा लावता, चांगल्या घरांमध्ये भांडणं लावता, चांगले 2 भाऊ एकमेकाचे दुश्मन करता, एकमेकापासून बाजूला करता. अहो, तुमच्यामुळे आम्ही आमची आई सोडली, आता याच्यापेक्षा आम्ही काय त्याग करायचा. काय द्या ना उत्तर तुम्ही, काय करायचं. यातले 50% लोक आज जन्मदा त्या आईशी बोलत नाही तुमच्या शब्दामुळं. काय करायचं त्यांनी. त्यांची बहीण त्यांनी दिवाळीला आणली नाही, तुमच्या बहिणीचं का शिक्षण केलं त्याला. त्याच्या बहिणीला साडी घ्यायची, तो तुला विचारितोय केवढ्याची घेऊ. मग तुम्ही भाऊ जसे एकमेकापासून वेगळे केले, पोरं जसे वेगळे बसले. स्वतःच्या मुलीचा कधी अभ्यास घेतलाय का तुम्ही. घेतला का कधी. अय आता तुमची पोरगी 10वीला आहे, म्हणली का तू कधी अभ्यास कर. म्हणा बरं 10वीच्या पोरीला अभ्यास कर का बाई. स्टडी. कपड्याला घाडे घाल का. स्टडी स्टडी. पप्पांचा मोबाईल चार्जिंगला लाव ग. स्टडी. काय वाची तुमची पोरगी. सेपरेट खोली पोरीला. कधी पोरीच्या वर्गातल्या वाया उचाकल्या का तुम्ही. उचाकल्या का. लबाड बोलला का. लक्ष्मी यायची वेळ आहे, एकादशी आज. आपल्या तोंडातली वाक्य भोगावं लागत. पाहिलं का तुम्ही कधी आपल्या पोरीच्या वहीचे शेवटचे पाना उचका बरं वहीचे, त्याच्यावर ग्रहपाठ असतो, कधीतरी वाचला का. वाचला का. जरा पोरीचे शेवटचे पानं उचका वहीचे, त्याच्यावर ग्रहपाठ असतो. मुलीचा मोबाईल जरा चेक करा, 3 सिम आहेत त्याच्यात. तुम्ही चौकशी करा, त्याच्यात व्हॉट्सअपचे मेसेज वाचा. आपली पोरगी कुणाशी किती टाइम बोलते जरा चौकशी करा. तिचा बॅलन्स कसं काय वाढला. आपण तिला 100 रुपये दिले, त्याच्यात 500 रुपये आले, मग 100ला 500 ही स्कीम कोणती आली जरा चौकशी करा ना तुम्ही. ही 1 GB आहे का 2 GB आहे का 4 GB आहे, जरा पहा ना. पोरगी पळून गेल्यावर आई म्हणती मला अंदाज आलता. म्हणजे तू काय कुंभ मेळायला गेलती का 2-4 महिने. तू होती कुठं सांगा. हा विनोद आहे का. विनोद आहे का. माझं कीर्तन महाराज म्हणून कधी ऐकायचं नाही. महाराज उलथू द्या मरू दे तिकडे. महाराज कीर्तन संपल्यावर का मरानं. महिला मंडळ पुरुष मंडळी वयस्कर माणसांनी तुमचा मुलगा म्हणून ऐका आणि पोरांनी तुमचा मित्र म्हणून ऐका. ते कालही खरंय, आजही खरंय, उद्याही खरंय. माणसं जर थोडा विचारच करीत नाही. आणि एक वाक्य सांगा, गरीबाच्या घरामध्ये इस्टेट प्रिय नाही, इज्जत प्रिय आहे. आम्ही पाहतच नाही काही. आमच्या पोरांच्या परीक्षा चालू झाल्या, पाहत नाही आम्ही काही. 70ची पल्सर पोराला पेपरला जायला, 10चा मोबाईल, 2-2.5 हजाराचा त्याच्या पायात बूट. काय कलेक्टर होणार आहे का तो वांग तरी अभ्यास करतोय का. अरे 35 मार्क पाडवत नाही टोनग्या तुला. कशाला शाळेत जातो. 10वी वाला कोण आहे रे पेपरला पोरा. 10वीला कोण आहे. काला कबूल होतील मारा. तुमच्यात कोण आहे रे 10वीला. नाही. कोण आहे 10वीला. तू आहे का. तू म्हणजे जातच नाही मी शाळेत. म्हणजे मित्र. 10वीला पुरी कोण आहेत रे. बोट वर करा बरं 10वीची पुरी. मग का मी 10वीला आहे का काय. आपण अभ्यासच करीत नाही महाराज. असं नाही महाराज.
महाराजांची भाषा आहे, तुम्हाला जगातली कोणती गोष्ट साध्य होईल, असाध्य ते साध्य करती, कारण अभ्यास तुका म्हणे. अभ्यास करा, हे स्वर्गात काय नाही. आणि आम्हाला शरीर मिळालं हेच धन्य आहे ना. धन्य मी जन्मालो, धन्य मी जन्मालो, धन्य मी जन्मालो, धन्य मी जन्मालो, जन्मालो, धन्य मी जन्मालो, धन्य मी जन्मालो, धन्य मी जन्मालो. दासावी धोबाचे झालो, दासावी धोबाचे झालो, दासावी धोबाचे झालो, दासावी धोबाचे झालो. धन्य मी जन्मालो, 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 याचा वापर चांगला करा. याचा वापर चांगला करा, भजनात वापरा. आता 12 अजून 2 पेपर झाले का 12वीचे 13 लाख मोकळे होणार आहेत. 13 लाख यावर्षी 13 लाख आहेत आणि 4 महिने मोकळे आहेत. मार्च, एप्रिल, मे, जून. गारी गारी का, कुल्फी का, पावी का, बटारी का, रद्दी का, शेळ्यापाळा, गारी गारी का, पावी का. लोकांच्या गाड्या पुसा, इस्त्री करा, बूट पॉलिश करा, लोकांच्या बूट पॉलिश करा. फक्त तुम्ही कामात राहा, तुम्ही सुखी व्हाल. कामात राहा. सायकल पंक्चर काढा, 10 रुपये पंक्चर आहे. मोटरसायकल पंक्चर काढा, 50 रुपये पंक्चर आहे. कोंबड्या पाळा, सोलून कोंबडी 130 ला आहे, भाजून 140 ला आहे, बॉईल करून 180 ला आहे, शिजून 230 ला आहे. म्हशी बांधरा, 150 रुपये म्हशी. भंगार गोळा करा, प्लॅस्टिक भंगार 180 रुपये किलो आहे, लोखंडी भंगार 340 रुपये किलो आहे. रिकाम्या पाण्याच्या बाटल्या एका बिस्लरीच्या 70 रुपये किलो आहेत. फक्त तुम्हाला मजा आणायच्या ना, भरपूर मजा आणा. 10चा मोबाईल घ्यायचा, 15चा घे, पैसे कमवा. पण तुम्हाला नको म्हणा. दारू प्यायची ना तुम्हाला, कोण म्हणलं पिऊ नका. 5,000 रुपये रोज कमवा, 2.5ची दारू प्या. कमवा ना, 5,000 रुपये रोज कमवायचे, 2.5ची फुल 90 आणायची. जाऊ दे, तो शेवटचा दिवस का होईना. कामच करायचं नाही म्हणल्यावर तेच मिळणार नाही तुम्हाला. नाही, 2च महाराष्ट्रातली माणसं सीमेवर गेली तर उभ्या महाराष्ट्राच्या डोळ्यात 2 दिवस पाणी आलं. ते सीमेवर गेले ते मोठे नाहीत, त्यांचे आई वडील मोठे आहेत का त्यांनी देशाला मुलगा दिला. आणि सीमेवर लढणारी मुलं काय गरीबाची आहेत काय, श्रीमंताची आहेत काय. मिलिटरी जाणारी पोर, कोणत्या कीर्तन पाराचं पोर मिलिटरीत आहे, माया सगट. कोणत्या प्राध्यापकाचं पोर मिलिटरीत आहे, कोणत्या पुढाऱ्याचं पोर मिलिटरीत आहे. मिलिटरीत पोरं कुणाची, ज्याच्या आईचं लुगडं फाटलंय, ज्याचा बाप रोजाने जातो, तीच पोरं देशासाठी गेली. गरीबाचीच गेली, श्रीमंताची केव्हा पोरं गेली. तुम्ही घालाल का तुमचं पोर मिलिटरी सीमेवर.
तुमच्या पोराला गुरुजी बोलला तर तुम्हाला सहन होत नाही. आपण फक्त सीमेवर गेलेल्यांच्यासाठी 2 मिनिटं उभं राहायचं, वा वा वा, त्याच्यात मी दुसऱ्याच्या चपला पाहून घ्यायच्या. आपण काय देतोय त्यांना? भावपूर्ण श्रद्धांजली वाहताना म्हणा, कभी कभी मेरे दिल में ख्याल आता है तुमको बना दिया गया है. कभी कभी मेरे दिल में ख्याल आता है. कुणाचा तरी मुलगा सीमेवर लढतोय म्हणून आपण बंगल्यात घोरतोय. कुणाचा तरी मुलगा सीमेवर लढतोय म्हणून आपण बंगल्यात घोरतोय, आणि कुणाचा तरी मुलगा अंगातला घाम काळे आईत घालतोय म्हणून आपली बायको चपातीला तेल लावते. त्यांच्यासाठी म्हणा, म्हणा त्यांना, अगर तुम न होते हमें और जीने की साहस न होती. अगर तुम न होते, ते तिथं नसते तर आपण इथं नसतो. म्हणा त्यांच्यासाठी, ए दोस्ती हम नहीं तोड़ेंगे, तोड़ेंगे दम मगर तेरा साथ ना छोड़ेंगे. किसका? गोवे का 90 का और छोकरी का साथ न छोड़ेंगे. ही दोस्ती. कारण आपली माती कशी आहे? काळ्या मातीत सिफन चालते, टाळी टाळी सिफन चालते.